Only 18 students joined. What the question is said that ज्या डिस्ट्रिक्टमध्ये कार जास्त आहेत त्या डिस्ट्रिक्टमधून कार काढून आपल्याला ज्या डिस्ट्रिक्टमध्ये कार कमी आहेत त्या डिस्ट्रिक्टमध्ये सेंड करायचं आहे. बट द थिंग इज दॅट what we have to do, we have to assign in a such a way that the total distance covered by the car is minimum. The total distance covered by the car is minimum. म्हणजे काय, सिटी 1 मध्ये जर कार एक्स्ट्रा असेल तर त्याला मी ए बी सी डी ई एफ पैकी अशी कोणती सिटी आहे ज्यामध्ये मी त्याला सेंड करू शकतो. बट द थिंग इज दॅट द डिस्टन्स शुड बी मिनिमम. म्हणजे मी 1 पासून ए ला जर ती कार ट्रान्सफर केली तर किती डिस्टन्स जावं लागेल, 1 पासून बी ला ट्रान्सफर करायचं असेल तर किती डिस्टन्स जावं लागेल, 1 पासून सी ला डी ला ई ला एफ ला ट्रान्सफर करण्यासाठी जो डिस्टन्स लागेल त्यापैकी जो मिनिमम डिस्टन्स लागेल तिथं आपण असाइनमेंट करायची. समजतं? फॉर एक्झाम्पल कार 1 जर मी ई ला ट्रान्सफर केले then the distance covered by the car is minimum, so I have to assign that particular district. समजते का? समजते मला काय म्हणायचं? मला ह्या सिटीज मधून एक एक कारला ह्या सिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. पण what they have given, the distance covered by the car is minimum. म्हणजे ह्या पर्टिक्युलर सिटीज मधून ह्या सिटीज मध्ये आपण असाइन करण्यासाठी जी कार डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे ती मिनिमम असायला पाहिजे. तसे आपल्याला असाइनमेंट करायचे. हा क्वेश्चन आहे. सो आपल्याला क्वेश्चनशी काही जास्त घेणं देणं नाही, फक्त आपलं घेणं देणं कुठे काय विचारलं क्वेश्चनमध्ये. ओके, व्हॉट दे हॅव आस्क्ड दॅट इज मिनिमाइज द टोटल डिस्टन्स. ओके, म्हणजे हा मिनिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? चेक वेदर द गिवन मॅट्रिक्स इज स्क्वेअर मॅट्रिक्स ऑर नॉट. हियर देर आर 5 rows and 6 column. म्हणजे काय, हा अनबॅलन्स मॅट्रिक्स आहे. सो व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? वी हॅव टू ऍड 1 डमी. काय ऍड करावं लागेल आता? डमी रो ऍड करावं लागेल, कारण कॉलम 6 आहेत आणि रो 5 आहेत. सो स्टेप नंबर 1 इज ऍड डमी रो टू कन्वर्ट unbalanced matrix into balanced or square matrix. Okay, so आपल्याला इथे एक रो ऍड करावं लागेल. आय विल ड्रॉ दिस अगेन. Please attend this numerical very carefully. If you understood this numerical, you can solve any numerical based on the minimization. Okay, so there are 5 cities, 3, 4, 5. I have added the dummy city, that is 6 city, in order to balance the given matrix. Okay, so I will write all this value as it is here, and in 6th row I will add 0, 12, 10, 15, 22, 18, 8. Now here in 6th row we have to assign 0 because we have added the dummy row. Dummy means what? It doesn't have any value. Just we have added for balancing purpose. Okay. Now what is the next step? We have to do the row reduction, column reduction. Okay. In previous numerical we have added column. आपण कॉलम ऍड केला होता, त्यामुळे प्रत्येक रो मध्ये ऍटलीस्ट एक 0 येत होता. ओके, त्यामुळे आपण त्या केसमध्ये रो रिडक्शन केलं आणि डायरेक्ट आपण कॉलम रिडक्शन केलं. आणि ह्या केसमध्ये रो मध्ये 0 कुठंच येत नाहीये, तेव्हा आपल्याला तर रो रिडक्शन करावं लागेल आणि इथं आपण कॉलम रिडक्शन स्किप करू शकतो, कारण प्रत्येक कॉलम मध्ये ऍटलीस्ट एक 0 आलेला आहे. ओके, सो द सेकंड स्टेप इज रो रिडक्शन. I will draw again this matrix. This is A, B, C, 1, 2, 3, 4, 5, 6.
Okay, I will tell you. See, now रो रिडक्शन करतो म्हणजे काय, पर्टिक्युलर रो मध्ये जी मिनिमम व्हॅल्यू आहे. सी इन दिस फर्स्ट रो व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू, 8 इज द मिनिमम व्हॅल्यू. सो वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट दिस 8 फ्रॉम ऑल अदर व्हॅल्यूज ऑफ दॅट रो. सो 12 minus 8 it will become 4, 10 minus 8 2, 15 minus 8 7, 22 minus 8 it will become 14, 18 minus 8 10, 8 minus 8 0. In second row, the minimum value is 10. So we have to subtract this 10 from all other values. 10 minus 10, 0, 8, 15, 5, 6, and 2. In third row, the lowest value is 3. So I will subtract this 3 from all other value. That is 8, 7, 0, 5, 2, 6. In fourth row, 6 is minimum. So I will subtract this 6. 0, 8, 4, 7, 7, 6. In fifth row, 7 is the minimum. So 8 minus 7, 1, 12 minus 7, 5, 11 minus 7, 4, 7 minus 7, 0, 13 minus 7, 6, and 10 minus 7 is 3. In sixth row, 0 is minimum. So 0 मधून 0 गेला 0च राहील. सो हा रो आहे आपला ॲज इट इज राहील. ओके, रो रिडक्शन झालं. नेक्स्ट काय करतो आपण ॲक्च्युली, व्हॉट इज द प्रोसिजर, वी हॅव टू गो फॉर द कॉलम रिडक्शन. कॉलम रिडक्शन करतो म्हणजे काय, प्रत्येक कॉलममध्ये जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण मायनस करतो त्या पर्टिक्युलर कॉलममध्ये. ओके, सी प्रत्येक कॉलममध्ये ॲटलिस्ट एक 0 आला आहे. सी आपण रो रिडक्शन केल्यामुळे आपण इथे ह्या रोमध्ये 0 आला आहे. ओके, पण ह्या कॉलममध्ये बघा फक्त एकच 0 आहे. म्हणजे 0 हा बाकीच्या व्हॅल्यूमधून जर सबट्रॅक्ट केला तर हा कॉलम ॲज इट इज येईल. सिमिलरली इथं 0 आहे, हा 0 ह्या कॉलममधून सबट्रॅक्ट केलं की ॲज इट इज येईल. करेक्ट आहे. इथं हा 0 आहे, कॉलममधून सबट्रॅक्ट केलं तर व्हॅल्यू ॲज इट इज येतील. ह्या कॉलममध्ये हा 0 आहे, कॉलम ॲज इट इज येईल. त्यामुळे आपण इथं कॉलम रिडक्शन करत नाही. करत नाही म्हणजे काय, आपण एक स्टेप रिड्यूस करतोय. समजतंय का? समजतं? रो रिडक्शन कधी करायचं नाही आणि कॉलम रिडक्शन कधी करायचं नाही इन केस ऑफ अनबॅलन्स्ड मॅट्रिक्स. समजतं? प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये कॉलम सगळीकडे 0, सॉरी हा कॉलम प्लस सगळीकडे 0 होता. हा त्यामुळे आपण ती स्टेप स्किप करतोय. सेम इथे पण आपण ती स्टेपच डायरेक्टली स्किप करतोय. अननेसेसरीली जो टाइम आहे आपला तो जास्त जातो, त्यामुळे ती स्टेपच स्किप करतोय. आर यू गेटिंग? समजतंय का? बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अदरवाइज यू विल लूज युअर टाइम. कारण तुम्ही रो रिडक्शन करणार आणि कॉलम रिडक्शन करणार. ओके, नो डाऊट तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय स्टेप वाढेल तुमची. इट विल टेक युअर टाइम. दॅट्स वाय आय सजेस्ट यू जस्ट स्किप the row reduction or column reduction depending upon the given data. In last numerical, we have added the dummy column so that in each row we are getting single 0. That's why we have skipped the row reduction. In this numerical, we have added the dummy row so that in each column we are getting single 0. That's why here we are, what you can say, skipping the column reduction step. ओके, का करायचं तुम्हाला कन्फ्युजन असेल तर आपण कॉलम रिडक्शन करू. कॉलम रिडक्शन करतो म्हणजे काय, जो कॉलम मधला मिनिमम व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू त्या कॉलम मधून मायनस करायची. आता 0 मिनिमम आहे, मग 0 मायनस करा सगळ्या व्हॅल्यूज मधून. सो हा कॉलम ॲज इट इज येईल. सेकंड कॉलम मध्ये परत 0 मिनिमम आहे, 0 मायनस करा, परत हा कॉलम ॲज इट इज येईल. थर्ड कॉलम मध्ये परत 0 मिनिमम आहे, ॲज इट इज येईल कॉलम. फोर्थ मध्ये 0 मिनिमम आहे, ॲज इट इज कॉलम येईल. फिफ्थ मध्ये 0 मिनिमम आहे, परत हा कॉलम ॲज इट इज येईल. आणि सिक्स मध्ये पण हा कॉलम ॲज इट इज येईल. त्यामुळे आपण कॉलम रिडक्शन करायचंच नाही in order to reduce the time. Got it? आता चेक करा, प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलम मध्ये सिंगल 0 आहे का? ऍटलीस्ट सिंगल 0. यस, फर्स्ट रो इज हॅव्हिंग सिंगल 0. सेकंड रो मध्ये आहे, थर्ड मध्ये आहे, फोर्थ मध्ये आहे, फिफ्थ मध्ये आहे आणि सिक्स मध्ये पण आहे. कॉलम मध्ये चेक करा, फर्स्ट कॉलम मध्ये आहे, सेकंड मध्ये आहे, थर्ड मध्ये आहे, फोर्थ मध्ये आहे, सिक्स मध्ये आहे आणि सेव्हन्थ मध्ये पण आहे. सॉरी, फिफ्थ मध्ये आणि सिक्स मध्ये आहे. ओके, नाउ व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? After checking at least single 0 in each column and each row, next step is start the allocation. And I have told you, you have to start the allocation with row wise, that too from first row. After finishing the row wise allocation, go for the second row. And keep one thing in mind, allocate only single 0. So in first row, there is a single 0. So I will do the allocation here. Row wise allocation केलं, त्यामुळे column मध्ये 0 ला क्रॉस करा. Got it? Second row, check single 0. Yes, I am having single 0. So I will allocate here.
and I will cross here these 2 0. Third row single 0, yes I am having. I will allocate here and I will cross this 0. In fourth row, check single 0. There was single 0, but we did the cross mark, so we have to skip this fourth row. Go for the fifth row, find the single 0. Yes, I am having the single 0. I will assign here and I will cross this particular 0. Go for the sixth row. Now there are 2 zeros, so skip this step, कारण फक्त आपल्याला एक 0 असेल तर असाइनमेंट करायची. So row wise procedure complete झाली. Go for column wise. Check first column. Already we did the assignment, so no need to check this first column. Go for the second column. Find the single 0. Yes, I am having the single 0. So I will assign here. When I assign column wise, then I have to cross the all zeros in that particular row. So हा 0 आहे, त्याला मी क्रॉस करतो. ओके. थर्ड कॉलम मध्ये असाइनमेंट आहे, स्किप करा. फोर्थ मध्ये आहे, स्किप करा. फिफ्थ मध्ये बघा सिंगल 0 होता पण त्याला क्रॉस केले, सो आपण इथे असाइनमेंट करू शकत नाही. स्किप करा. सिक्स कॉलम मध्ये ऑलरेडी असाइनमेंट आहे. झाली कॉलम वाइज प्रोसिजर. नाउ चेक, इज देयर एनी 0 remaining? No 0 is remaining. No 0 is remaining. Next step is check whether the number of allocations are equal to number of rows and number of columns. We are having 5 allocations, but number of rows and number of columns are 6. Means it is not our final solution. When our final solution we will get when the number of rows must be equal to number of columns, and that should be equal to the number of assignments or allocations. So what the next step? Check in which row there is no allocation. See, in fourth row we don't have any allocation, so मी इथे टिक करतो फोर्थ रोला. ओके. ॲलोकेशन कुठं आहे? ॲलोकेशन कुठं नाही आहे, ह्या पर्टिक्युलर लोकेशनला ॲलोकेशन नाही आहे, सो त्या पर्टिक्युलर कॉलमला पण टिक करायचं. सो आय विल टिक हिअर. ओके. आणि ॲलोकेशन्स कुठं आहे त्या पर्टिक्युलर रोला पण टिक करायचं. गॉट इट? जिथे ॲलोकेशन आहे त्याला टिक केलं. ॲलोकेशनची पोझिशन म्हणजे जिथं नाही आहे त्या कॉलमला टिक केलं, आणि त्या कॉलममध्ये ॲलोकेशन कुठं आहे त्या रोला टिक केलं. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? मार्क्ड कॉलम अँड अनमार्क्ड रो. म्हणजे जो कॉलम मार्क केलाय त्याला हाईड करायचं, आणि जो रो आपण मार्किंग केला नाही त्याला हाईड करायचं. चेक वेदर द मार्किंग वी डिड दॅट इज करेक्ट ऑर नॉट. ते कसं चेक करणार? जेवढे ॲलोकेशन्स आहेत तेवढेच लाईन्स आले पाहिजे. आपल्याकडे 5 ॲलोकेशन्स आहेत, 5 लाईन्स आहेत, त्यांना चेक करा. ही एक व्हर्टिकल लाईन झाली. दिस इज सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. म्हणजे आपण जे मार्किंग केलं ते करेक्ट आहे. ओके. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? द व्हॅल्यूज, म्हणजे जे व्हॅल्यूज विजिबल आहेत त्यातली मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट करायची. आता विजिबल व्हॅल्यू कुठले कुठले बघा. 8, 15, 5, 6, 2, 8, 4, 7, 7, 6. एवढ्या विजिबल व्हॅल्यूमधून जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती मायनस करायची त्या विजिबल व्हॅल्यूजमधून. सो 2 इज द मिनिमम, सो आय विल सबस्ट्रॅक्ट दिस 2 फ्रॉम ऑल विजिबल व्हॅल्यूज अँड आय विल ॲड दिस 2 वेअरएव्हर वी आर गेटिंग दिस पर्टिक्युलर सिम्बॉल, प्लस सिम्बॉल. ओके. म्हणजे इथे ॲड करू शकतो आपण, इथे ॲड करता येईल आपल्याला, इथे ॲड करता येईल आणि इथे ॲड करता येईल. बाकी ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करायचं. ओके. सो अगेन आय विल ड्रॉ द सेम मॅट्रिक्स. See, 2 is the minimum, so I have to add this 2 here. 4 plus 2 6 होईल, आणि बाकीच्या व्हॅल्यू हाईड असल्यामुळे ॲज इट इज राहतील. सो फर्स्ट रो काय येईल? फर्स्ट रो विल बिकम 6, 2, 7, 14, 10, 0. सिमिलरली नाउ सी सेकंड रो, हा फक्त 0 हाईड आहे त्यामुळे 0 ॲज इट इज ठेवूया, आणि बाकीच्या व्हॅल्यू विजिबल आहेत त्यामुळे हा जो 2 आहे ह्या विजिबल व्हॅल्यू मधून मायनस करतो. सो 0 ॲज इट इज राईट. नेक्स्ट 8 minus 2 is 6, 15 minus 2 is 13, 5 minus 2 is 3, 6 minus 2 is 4, and 2 minus 2 is 0. Okay. Now in third row, see here again we are getting plus sign, means we have to add 2 here, means 8 plus 2 will become 10. बाकीचे value as it is राहतील कारण ते hide आहे.
So 10, but remaining values are remain same, 7, 0, 5, 2, 6. Now again see in fourth row हा 0 हाईड आहे, सो ॲज इट इज राहील आणि बाकीच्या व्हॅल्यू विजिबल आहेत, त्यामुळे 2 हा बाकीच्या व्हॅल्यूमधून मायनस करायचा. 0 ॲज इट इज, 8 minus 6 is 8 minus 2 is 6, 4 minus 2 is 2, 7 minus 2 5, 7 minus 2 5 and 6 minus 2 is 4. So again go for the fifth row. फिफ्थ रो मध्ये इथं आपल्याला प्लस साइन भेटला, म्हणजे आपल्याला इथं 1 मध्ये 2 ऍड करावा लागेल. सो हा 3 होईल आणि बाकीच्या व्हॅल्यू ॲज इट इज राहतील. सो 3, 5, 4, 0, 6, 3. Again in last row, see here we are getting plus sign, so we have to add 2 here and all other values are remains as it is. So हा 2 होईल आणि बाकीचे values as it is राहतील. Now again go for the allocations. परत आपण allocation करायचे. So again start with row wise, find the single zero. In first row we are having single zero, so I will do assignment here. इथं असाइनमेंट केलं आणि त्या कॉलम मध्ये झिरोला मी क्रॉस मार्क करतो. सेकंड रो सिंगल झिरो आहे, यस वी आर हॅव्हिंग सिंगल झिरो, इथं असाइनमेंट करा आणि त्या कॉलम मध्ये झिरोला क्रॉस मार्क करा. थर्ड रो सिंगल झिरो आहे, यस असाइनमेंट करा, त्या कॉलम मध्ये झिरोला क्रॉस मार्क करा. नाउ फोर्थ रो सिंगल झिरो आहे पण तो असाइन नाही आहे, क्रॉस आहे, स्किप करा. फिफ्थ रो मध्ये सिंगल झिरो आहे, यस आय एम हॅव्हिंग सिंगल झिरो, असाइन करा, क्रॉस मार्क करा. सिक्स्थ रो मध्ये सिंगल झिरो आहे, नाही आहे, 2 झिरो आहेत, स्किप करा. आता कॉलम मध्ये प्रोसिजर स्टार्ट करा. फर्स्ट कॉलम मध्ये असाइनमेंट आहे, तेव्हा पहिला डायरेक्टली स्किप करतो. सेकंड कॉलम मध्ये सिंगल झिरो आहे, यस आहे, जेव्हा कॉलम मध्ये असाइनमेंट करतो तेव्हा रो मध्ये झिरोला क्रॉस करतो. ओके, थर्ड कॉलम मध्ये आहे ऑलरेडी असाइनमेंट, स्किप. फोर्थ कॉलम मध्ये ऑलरेडी असाइनमेंट आहे, स्किप करा. फिफ्थ कॉलम मध्ये झिरो आहे पण ते आपण असाइन केलेलं नाहीये, स्किप करा. आणि सिक्स कॉलम मध्ये ऑलरेडी असाइनमेंट आहे. ओके, आता बघा असा कुठला झिरो आहे का जिथं आपण असाइनमेंट केली नाही किंवा क्रॉस मार्क केले नाही? नो. Now check whether the number of allocations are equal to number of columns and number of rows. No. Again see here we are having 5 allocations and 6 row and 6 column. Means आपला फायनल सोल्यूशन अजून आले नाहीये. What is again next step? ज्या रो मध्ये allocation नाहीये त्याला टिक करा. Now listen carefully this step. ही स्टेप जी आहे ती ऍडिशन स्टेप आहे, जे की आतापर्यंत आपल्याला भेटले नाहीये. कुठल्या न्यूमेरिकल मध्ये आपण ही स्टेप परफॉर्म केली नाहीये. सो सी फर्स्ट we have to take which row where we don't have any allocations. म्हणजे ज्या रो मध्ये allocation नाही आहे त्या रोला टिक केलं. ओके, आणि allocation जिथं नाही आहे त्या कॉलमला टिक करा. सो इथे allocation नाही आहे त्यामुळे ह्या कॉलमला टिक करावं लागेल, मी इथे टिक करतो. आणि त्या allocation मध्ये त्या कॉलम मध्ये allocation कुठं आहे त्या रोला टिक करतो. ओके, नाव सी इथं आपण ज्या कॉलम मध्ये allocation आहे त्या रोला टिक केलो, बट ह्याच पर्टिक्युलर रो मध्ये अजून एक असा झिरो आहे की ज्याला आपण ॲलोकेशन केलेलं नाहीये. सो काय करावं लागेल, परत जिथे ॲलोकेशन नाहीये त्या कॉलमला टिक करावं लागेल, म्हणजे मला इथं टिक करावं लागेल. आणि त्या कॉलम मध्ये ॲलोकेशन कुठं आहे, इथं आहे, त्या रोला टिक करावं लागेल. समजलं काय ट्विस्ट आहे? ट्विस्ट कुठे आहे समजलं? आतापर्यंतचे न्यूमेरिकल बघा आणि हा न्यूमेरिकल मध्ये फरक काय तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आपण काय करतो, ज्या रो मध्ये आपल्याला म्हणजे असाइनमेंट नाही त्याला टिक करत होतो, असाइनमेंट कुठं नाहीये त्या कॉलमला टिक करत होतो, आणि त्या कॉलम मध्ये असाइनमेंट कुठं आहे त्या रोला टिक करत होतो. इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतं? इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? नाही सर, अजून एकदा सांगा. आतापर्यंत आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह केले त्या न्यूमेरिकल मध्ये प्रोसिजर काय होती, फर्स्ट ज्या रो मध्ये असाइनमेंट नाहीये त्या रोला आपण टिक करत होतो, करेक्ट आहे. असाइनमेंट कुठं नाहीये त्या कॉलमला टिक करत होतो. आफ्टर दॅट त्या कॉलम मध्ये असाइनमेंट कुठं आहे त्या रोला टिक करत होतो. ही आपली जनरल प्रोसिजर आहे जी की आपण आतापर्यंत करत आलो. इथेपर्यंत क्लिअर आहे? जी आपली प्रिव्हियस प्रोसिजर आहे. हो सर, हो. हा ठीक आहे. बट आपण ओके, बट जेव्हा आपण त्या रोला टिक करतो त्या केसमध्ये जिथं असाइनमेंट झाले त्या रो मध्ये परत कुठला झिरो आहे का जिथं क्रॉस केलंय, इथं क्रॉस केलंय, त्यामुळे आपल्याला त्या कॉलमला परत टिक करावं लागेल. आणि त्या कॉलम मध्ये असाइनमेंट कुठे आहे त्या रोला परत टिक करावं लागेल. ओके, आपण ह्या रोला टिक केलो, जर परत इथं कुठे झिरो क्रॉस असेल तर त्या कॉलमवर टिक करावं लागेल, आणि त्या कॉलम मध्ये असाइनमेंट कुठे परत त्या रोला पण टिक करावं लागेल. सांगायचं हेतू काय, हा जो लास्ट न्यूमेरिकल आहे आपण जो लास्ट न्यूमेरिकल बघितलाय, जस्ट अ मिनिट, आय विल शो यू द सिंपल न्यूमेरिकल, देन यू विल गेट द डिफरन्स. व्हॉट इज द डिफरन्स?
हा आपला सिंपल न्यूमेरिकल होता जो की आपण फर्स्ट बघितलाय. इथे चेक करा. सी इनिशियली ह्या पर्टिक्युलर रो मध्ये असाइनमेंट नव्हती, थोडं लक्ष द्या. त्यामुळे आपण ह्या रोला टिक केलो, करेक्ट आहे. आपण ह्या रोला टिक केलो. असाइनमेंट इथं नाही आहे, त्यामुळे आपण ह्या कॉलमला टिक केलं होतं, करेक्ट आहे. आणि ह्या कॉलममध्ये असाइनमेंट इथं आहे, त्यामुळे आपण ह्या रोला टिक केलं होतं, बरोबर आहे. आता बघा ह्या पर्टिक्युलर रो मध्ये जिथं आपण असाइनमेंट केले त्या झिरोला सोडून असा दुसरा कुठला झिरो आहे का ज्याला आपण क्रॉस मार्क केलंय? कुठं आहे का? नाही आहे, त्यामुळे आपण प्रोसिजर इथंच स्टॉप केली होती. पण आपला आत्ताचा जो क्वेश्चन आहे, हा जो क्वेश्चन आहे ह्यामध्ये बघा आपण अगोदर ज्या रोमध्ये नाही त्याला टिक केलं, नंतर त्या कॉलमला टिक केलं आणि त्या कॉलममध्ये असाइनमेंट कुठे आहे तिथं पण टिक केलं. पण ह्या रोमध्ये ह्या असाइनमेंट व्यतिरिक्त असा झिरो आहे की जिथं आपल्याला अलोकेशन भेटलं नाहीये. समजतंय का? तुम्ही प्रिव्हियस जे सगळे क्वेश्चन आहेत ते तुम्ही चेक करा. जिथं आपण अलोकेशन झाले त्या रोला टिक करताना त्या पर्टिक्युलर रोमध्ये दुसरा कुठला झिरो नव्हता, त्यामुळे आपली प्रोसिजर इथंच फायनल म्हणजे इथं आपण स्टॉप करत होतो प्रोसिजरला. पण हा न्यूमेरिकल आहे की ह्या न्यूमेरिकलमध्ये जेव्हा आपण रो वाईज टिक केलो त्या रोमध्ये आपल्याला एक अनअसाइन्ड झिरो आहे. सो त्या केसमध्ये काय करावं लागेल, आपल्याला परत त्या कॉलमला टिक करावं लागेल आणि त्या कॉलममध्ये परत कुठला झिरो असा असाइन्ड आहे त्या रोला परत टिक मार्क करावं लागेल. ओके, सपोज ह्या रोला टिक केला आणि सपोज इथे कुठला परत झिरो आहे जो की क्रॉस आहे, त्या केसमध्ये काय करावं लागेल, परत त्या कॉलमला टिक करावं लागेल. त्या कॉलममध्ये असाइनमेंट इथं आहे, त्या रोला टिक करावं लागेल. आता परत बघा इथे नंबर ऑफ झिरो क्रॉस आहेत, म्हणजे परत त्या प्रत्येक कॉलमला टिक करावं लागेल आणि त्या प्रत्येक कॉलममध्ये जो असाइनमेंट आहे त्या रोला टिक करावं लागेल. समजतंय का? हे क्वेश्चन तुम्हाला रेअरली विचारतील. 99.99% दे विल नॉट आस्क दिस टाइप ऑफ क्वेश्चन. बट तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होणे त्यामुळे मी घेतो हा क्वेश्चन. एकच क्वेश्चन आहे बुकमध्ये, तो क्वेश्चन आपण घेतो. समजतंय काय केलं? परत एकदा सांगतो बघा. ज्या रोमध्ये असाइनमेंट नाही आहे त्या रोला टिक केलो आपण, जिथं असाइनमेंट नाही आहे त्या कॉलमला टिक केलं आणि त्या कॉलममध्ये जिथं असाइनमेंट आहे त्या रोला टिक केलो. ही आपली जनरल प्रोसिजर होती. पण ह्या केसमध्ये काय, जिथं असाइनमेंट आहे त्या रोला टिक केलो पण त्या रोमध्ये आपल्याला असाच झिरो आहे की जिथं आपल्याला असाइनमेंट भेटली नाही आहे. सो काय करतो, परत जिथं असाइनमेंट भेटली नाही त्या कॉलमला टिक करा आणि त्या कॉलममध्ये असाइनमेंट कुठे आहे त्या रोला टिक करा. परत चेक करत जा की परत इथं कुठे झिरो आहे का क्रॉस केलेलं नाही आहे. सो इथं स्टॉप करायचं. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? मार्क्ड कॉलम अँड अनमार्क्ड रो. सो मार्क्ड कॉलम, आता दोन टिक केले त्यामुळे दोन्ही कॉलम हाईड होतील आणि अनमार्क्ड रो, जिथं मार्किंग नाही आहे ते रो आपण हाईड करायचे. आता चेक करा आपण जे मार्किंग केलं करेक्ट आहे का? कसं करणार? इफ जस्ट अ मिनिट, इफ देअर इज allocation tick on row and there is a cross then tick on column, yes then tick on column, again we have to check in that column where is the allocation and that particular location again we have to tick in the row. हां ग्रेट. आता चेक करा आपण मार्किंग केलं करेक्ट आहे का नाही आहे. कसं चेक करणार? जे लाईन्स आपण ड्रॉ केले दॅट लाईन शुड बी इक्वल टू नंबर ऑफ allocations. So here we are having 5 allocations, 5 allocations आहेत ऑलरेडी, 1 2 3 4 5, म्हणजे जेवढे allocations तेवढेच लाईन्स पाहिजेत. These two are vertical lines, this is third line, this is fourth line and this is fifth line. ओके, म्हणजे जे आपण allocation केले ते करेक्ट आहे. Got it? Now what is the next step? We have to select the minimum value. जे व्हॅल्यू विजिबल आहेत त्यामधली मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट करायची. सी 2 is the minimum. So I have to subtract this 3 from all visible values and I have to add this 2 where we are getting plus sign. Means here we are getting plus sign, so we have to add here, and I am getting here plus sign, so I have to add here and I have to add here. Similarly ह्या एंडला बघा इथे पण प्लस साइन आहे, इथे ऍड करावं लागेल, इथे ऍड करावं लागेल आणि इथे ऍड करावं लागेल. ओके, सो आय विल गो फॉर नेक्स्ट स्टेप. ओके, वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. ओके, आपली फक्त 10 मिनिटं, विल फिनिश व्हेरी सून. सी हा 6 ॲज इट इज राहील कारण हा हाईड आहे, मग 6 ॲज इट इज ठेवतो मी. नाव 2 - 2 0, 7 - 2 5, 14 - 2 12, 10 - 2 8, 0 ॲज इट इज राहील कारण हाईड आहे. नेक्स्ट सी हा 0 हाईड आहे, ॲज इट इज राहील. धनाजी जाधव, you just take the screenshot of all the participants and send me. Okay,
हा 0 ॲज इट इज राहील. 6 मधून 2 मायनस झाला 4, 13 मायनस 2 11, 3 मायनस 2 1, 4 मायनस 2 2 आणि हा 0 ॲज इट इज राहील कारण तो हाईड आहे. नाउ हिअर वी आर गेटिंग प्लस साइन, सो हिअर वी हॅव टू ॲड दिस 2. So 10 plus 2, 12. All other values are remain same. 7, 0, 5, 2. Again here we are getting plus sign, so we have to add 2 here. So 6 plus 2, 8. This 0 remains as it is. 6 minus 2, 4. 2 minus 2, 0. 5 minus 2, 3. 5 minus 2, 3. And 4 remains as it is. Here again we are getting plus sign. 3 plus 2, 5. 5 remains as it is. 4, 0, 6. Again 3 plus 2. It will become 5. Here we have to add again 2. 2 plus 2, 4. 0, 0, 0, 0. Again 0 plus 2 to become 2. Now again start allocation. See in first row there are 2 0. Skip. In second row 2 0. Skip. Third row single 0. Go for the assignment and mark cross in that column. Go for the fourth row. Again single 0. Do the allocation and do the cross mark other zeros in that given column. In fifth row, again we are having single 0. I will assign here and I will mark cross other zeros in that column. In sixth row, there are more than 1 0, so I have to skip here. I will go for the column wise. In first column, we did the assignment, so skip this column. In second column, check single 0. No, we are having 2 0. Skip this step. Sorry, here also 1 0. No? In third row, we already did the assignment column, so skip this column. In fourth column, already did the assignment, skip. Go for the next column. Here we are having single 0, so I will mark or I can allocate here and I will cross this 0. म्हणजे जेव्हा आपण कॉलम वाईज करतो तेव्हा रो मध्ये 0 ला क्रॉस मार्क करतो. गो फॉर दी नेक्स्ट कॉलम. फाइंड अ सिंगल 0. नो हियर 2 zeros आर देअर, सो आय विल स्किप. म्हणजे रो वाईज आणि कॉलम वाईज प्रोसिजर कंप्लीट झाली. नेक्स्ट चेक करा अजून 0 राहिले का ज्याला आपण ॲलोकेशन किंवा क्रॉस मार्क केले नाहीत. येस देअर आर 3 zeros. सो अगेन वी हॅव टू स्टार्ट दी प्रोसिजर. Again we have to go row wise and column wise to check single 0. फर्स्ट रो मध्ये सिंगल 0 आहे का? नाही आहे, स्किप करा. सेकंड रो मध्ये आहे सिंगल 0, येस, ह्याला असाइन करा आणि त्या कॉलम मध्ये 0 क्रॉस मार्क करा. ओके. थर्ड रो मध्ये ॲलोकेशन आहे, स्किप. फोर्थ रो मध्ये ॲलोकेशन आहे, स्किप करा. फिफ्थ रो मध्ये ॲलोकेशन आहे, स्किप करा. सिक्स्थ रो मध्ये ॲलोकेशन आहे, स्किप करा. रो वाईजला कॉलम वाईज चेक करा. फर्स्ट कॉलम मध्ये ॲलोकेशन स्किप करा. सेकंड रो कॉलम मध्ये सिंगल 0 आहे, येस, इथं असाइनमेंट करा. झालं? गॉट इट? परत पुढे जायची गरज आहे का? नाही, कारण पुढच्या प्रत्येक कॉलम मध्ये असाइनमेंट आहे, ऑलरेडी आपण केलेली आहे. सो दिस इज द फायनल सोल्युशन. मीन्स हियर वी आर गेटिंग 6 allocations that is equal to 6 rows and 6 columns. Means this is our final solution. So we have to prepare one assignment plan. That is city versus city. There are 2 cities, okay, and total distance. Here I will write 1 2 3 4 5 6 and A B C D E F. These are the different cities. So city 1 is allocated to city A. Sorry, sorry, I did mistake. So you have to check from this solution. Okay, so city 1, 1 2 3 4 5 6. Now see, city 1 is allocated to city B, so I will write B here. City 2 is allocated to city F, I will write F. City 3 is allocated to city C, I will write C. City 4 is allocated to city A. City 5 is allocated to city D, and city 6 is allocated to city E. इथेपर्यंत क्लियर आहे? Now what is the next? We have to just compare our allocations with original cost matrix and we have to write down the values. So city 1 and B means at this location what is the original value in a given matrix? That is 10. You can observe here or observe here. Better जेव्हा आपण बॅलन्स करतो मॅट्रिक्स तिथे आपण व्हॅल्यूज ऑब्झर्व करायला पाहिजे. ओके, सो ॲट दिस लोकेशन व्हॅल्यू इज 10. I will write 10. Now city 2 and F म्हणजे 2 and F, what is the location here? So at this location what is the value? So at this location 2 and F value is 12. I will write again 12. At 3 and C value is 3.
At 4 and A, at 4 and A, the value is 6. At 5 and D, the value is 7. And at 6 and E, the value is 0. So simply add, we'll get the total distance in kilometer. That is 12 plus 10, 22, plus 3, 25, plus 6, 31, plus 7, 38. बघा चेक करा सगळ्यांचा आन्सर येते का? I hope you have understood.